आपल्या गावात तर पुरा दिवस लागला होता रे. आपल्या गावात पूर्ण गावातले होते ना 50 लोक. पण त्यांनी इतकू विचारला असेल ना की सर्वांची एक साथ ऐसे होते हैं स्पेशल कामगार. हे ओरिजिनल कामगार. पैसे वगैरे मिळतात काय याचेवाले? नाही. मग हा एवढा मग फुकटच असा का करून ठेवला तुम्ही? हो. आणि हे लोक आले बिचारे आपला डुप्लिकेट असा करासाठी ना तुम्ही ओरिजिनल हा काम करून टाकले आणि तुम्हाला पैसे नाही मिळणार आहेत. नाही मग ओरिजिनल कामगार कोण आहे बरं? हां चला करा. शाळेचे म्हणते का कायचे? नाही ते शाळेचा राव काय करा. कसं आहे, हे कधी लोक कामावर गेले नसेल पण तुम्ही कामाचा सगळ्याचा अनुभव आहे तुम्हाला नाही. हो. चला करा तुम्ही बढियापैकी. या झेडपी शाळेचे तुम्ही चपरासी नाही का? जिल्हा परिषद शाळा आहे ना? हो जिल्हा परिषद म्हणजे झेडपी, तिला इंग्लिशमध्ये झेडपी म्हणतात. हां किती पगार मिळते तुम्हाला शाळेतला? हो शाळेतला अजून काही भेटायला असेच करत आहो मी. अरे बापरे वा, यायला पगारही मिळत नाही आणि असेच काम करून राहिले. काहीतरी लक्ष द्या याच्याकडे. हे आहेत तुमचं नाव काय? लता नांगलवाडे. हां लता गणेश नांगरवाडे. याच्यासाठी काहीतरी करा आणि या शाळेला मान्यता नाही वाटते तर मान्यता मिळवून द्या. हो. हे आहे सालेबड्डी पुनर्वसन जिल्हा परिषद शाळा. पुरा कचरा साफ करून टाकला. हे आहे शाळा सालेबड्डी पुनर्वसनवल्ली. या गेटच्या बाहेर म्हणजे ज्यानं कचरा साफ केला त्या या शाळेमध्ये चपरासी आहेत आणि पगार पाणी बी त्याला मिळत नाही. पण हे मान्यताही नाही मिळाली वाटते याला शाळेला. तर काहीतरी लक्ष द्या, या शाळेचा काहीतरी उद्धार करा. वंदे मातरम.